महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई तुळजाभवानीचं तीर्थक्षेत्र रेल्वेच्या नकाशावर येणार आहे आणि ते आता धाराशिव, तुळजापूर आणि सोलापूर या रेल्वे मार्गाच्या माध्यमातून ते त्या नकाशावरती येणार आहे। आणि आत्ता आज भाजपाचे आमदार राणा जगजितसिंह पाटील यांनी त्या कामाची पाहणी केली आहे। आत्ता ते आपल्याबरोबर आहेत। दादा मला सांगा, आपण पाहणी केली, काय प्रोसिजर आहे, किती दिवसात काम पूर्ण होणार आहे? साधारण या पुढचं काम 18 महिन्यात पूर्ण करण्याचं उद्दिष्ट आपण दिलेलं आहे आणि त्या अनुषंगाने युद्ध पातळीवरती काम चालू आहे। धाराशिव ते तुळजापूर साधारण 30 किलोमीटरचं अंतर आहे आणि त्याचबरोबरीने 3 स्टेशन्स देखील इथे उभे राहणार आहेत। साधारण 18 महिन्यामध्ये काम पूर्ण होणं अपेक्षित आहे। 3 टप्पे करण्यात आलेले आहेत ह्या सोलापूरपर्यंतच्या कामाचे। त्याच्यातला पहिला टप्पा सुरू आहे। आता ही पहिला टप्पा कधी अपेक्षित आहे, पुन्हा पुढचा टप्पा कधी अपेक्षित आहे? नाही, खरं तर तिन्ही टप्पे सायमल्टेनियसली करणं अपेक्षित होतं, परंतु आपल्याला लागणारी जमीन, भूसंपादन, त्याला लागणारे पैसे आणि जी काही वाढलेली किंमत आहे त्याचा विचार करून दुसऱ्या आणि तिसऱ्या टप्प्याची प्रक्रिया आता चालू आहे। साधारण महिन्याभरामध्ये 2 महिन्यामध्ये ती प्रक्रिया पूर्ण होणं अपेक्षित आहे। केंद्र सरकार आणि राज्य सरकारचा जो निधी ह्याला आवश्यक आहे तो पूर्ण मिळालेला आहे का बाकी आहे का? आणि नाही, राज्य सरकारने 50% बद्दल हमी दिली आहे, पैशाची प्रोव्हिजन देखील बजेटमध्ये केलेली आहे, त्यामुळे त्याबद्दल काही अडचण येणार नाही। ठाकरे सरकारने गोंधळ घातला होता, 2.5 वर्ष काही काम होऊ शकलं नाही, परंतु आत्ता आपण बघू शकता की अतिशय युद्ध पातळीवरती काम चालू आहे आणि लवकरात लवकर रेल्वे आई तुळजाभवानीच्या तुळजापूरला पोचावी यासाठी सर्वच प्रयत्नशील आहेत। तुळजाभवानी तीर्थक्षेत्राला कुठलीही कनेक्टिव्हिटी नव्हती, आत्ता रेल्वेच्या माध्यमातून कनेक्टिव्हिटी होती आहे, तर भक्तांसाठीही किती लाभदायक आहे? आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब हे 2014मध्ये तुळजापूरला आले होते आणि तेव्हा त्यांनी रेल्वेचा उल्लेख केला होता, एका अर्थाने शब्द दिला होता। तो पूर्ण झाल्यानंतर तिथलं अर्थकारण याला प्रचंड चालना मिळणार आहे। देशभरातले भाविक जे आहेत त्यांना तुळजापूरला येणं सोयीस्कर ठरणार आहे आणि तिथे येणाऱ्या भाविकांची संख्या देखील प्रचंड प्रमाणामध्ये वाढणार आहे। त्याबरोबरीने अर्थचक्राला देखील मोठी चालना मिळणार आहे। या सर्व बाबींचा विचार करून आपण तुळजापूर शहराचं आणि रेल्वेचं नियोजन करतोय। 2019ला देशाचे गृहमंत्री अमित शाह तुळजापूरला आले होते आणि त्यांनी म्हटले होते की तुळजाभवानीचं तीर्थक्षेत्र जे आहे ती वैश्विक दर्जाचं करायचं, मग त्याची ही सुरुवात आहे का काय? नाही, बिलकुल रेल्वे आणणं, त्याचबरोबरीने आपण जो आता आराखडा तयार केला आहे खुद्द मंदिराचा आणि परिसराचा आणि शहराचा, त्याच्या अनुषंगाने आमूलाग्र बदल आपल्याला दिसतील। खूप एक वेगळं म्हणजे एक छोटं विश्व तिथे आता तयार झालेलं आपल्याला तुळजापूरमध्ये लवकरच नजीकच्या काळातच दिसेल। ओके, थँक्यू। एकंदरीतच तुळजाभवानी तीर्थक्षेत्र हे रेल्वेच्या नकाशावर येते आणि देशभरातील भाविकासाठी ही मोठी आनंदाची बाब आहे। श्रीराम क्षीरसागर, TV9 मराठी, धाराशिव। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।